नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा साऱ्यांचे खूप खूप स्वागत. मुलांनो, आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा थोर स्त्रिया होऊन गेल्या, ज्यांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी खूप मोठं मोलाचं कार्य केलेलं आहे. अगदी सांगायचंच झालं तर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या सावित्रीबाई फुले, ताराबाई मोडक, ज्यांना भारताच्या मॉन्टेसरी असं म्हटलं जातं, ज्या भारतातील पहिल्या बाल शिक्षण तज्ज्ञ होत्या. तसंच अनुताई वाघ. आणि आज आपण अशाच एका थोर शिक्षण तज्ज्ञ, समाजसेविका अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय एक होती समई, लेखक उत्तम कांबळे या पाठातून आपण करणार आहोत. चला तर मग आपण पाठाच्या सुरुवातीला आपण उत्तम कांबळे लेखकांचा परिचय करून घेऊया. बघा, उत्तम कांबळे जन्म 1956. हे अतिशय प्रसिद्ध असे लेखक आहेत. त्यांनी श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या, तसेच रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथा संग्रह, थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन केलेलं आहे. पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कविता संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांचे आई समजून घेताना हे जे पुस्तक आहे ते अत्यंत लोकप्रिय आहे. तसंच साहित्य निर्मितीसाठी आणि पत्रकारितेसाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. या पाठामध्ये लेखक उत्तम कांबळे यांनी आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले, अशा थोर समाजसेविका व शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय या पाठातून त्यांनी करून दिला आहे. आणि हा प्रस्तुत पाठ त्यांच्या डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतलेला आहे. तर बघा मुलांनो, ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलं या कार्यामध्ये, अशा अनुताई वाघ, ज्या एक थोर समाजसेविका आहेत, थोर शिक्षण तज्ज्ञ आहेत, त्यांनी जे काही कार्य केलं शिक्षणाचा प्रसार करताना, त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या जीवनाचा परिचय लेखक उत्तम कांबळे यांनी या पाठातून आपल्याला करून दिलेला आहे. तेव्हा आपण प्रत्यक्ष पाठातून अनुताई वाघ यांचं कार्य समजून घेऊया. बघा, पाठाच्या सुरुवातीलाच लेखक उत्तम कांबळे म्हणतात की काही माणसं ही वादळं झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं ही वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आता या ठिकाणी समाजामध्ये वावरताना अशा पद्धतीची वेगवेगळी माणसं आपल्याला सतत अवतीभोवती भेटत असतात. तर इथे माणसांचं अतिशय समर्पक असं वर्णन उत्तम कांबळे लेखकांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की काही माणसं ही वादळं झेलतात आणि पचवतात. वादळं झेलणं आणि पचवणं म्हणजे काय, तर ते कोणत्याही संकटाला न भीता त्या संकटांना, त्या आव्हानांना सामोरे जातात, त्या संकटाचा सामना करतात, म्हणजेच ते वादळ झेलतात आणि पचवतात आणि पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात. सागराप्रमाणे सामर्थ्य, धैर्य दाखवून ते पुढे त्यांचा प्रवास सुरू ठेवतात. तर काही माणसं ही वादळामुळे कोलमडून पडतात, म्हणजे एखादं संकट आलं की ते त्या संकटाने खचून जातात, घाबरतात. तर काही माणसं
ही वादळ पचवण्याचे धडे हे दुसऱ्यांकडून घेतात. म्हणजे दुसऱ्यांच्या अनुभवातून ते संकटाला कसं सामोरं जायचं हे शिकतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या वृत्तींची माणसं आपण पाहत असतो. आयुष्यभर आदिवासींसाठी डहाणूजवळील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. आणि इथे लेखक म्हणत आहेत की ही जी माणसं आहेत जी वादळं झेलतात, पेलतात आणि पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात, तर या पहिल्या श्रेणीमध्ये या ज्या आपल्या थोर समाजसेविका आहेत अनुताई वाघ आणि त्यांनी डहाणूजवळील म्हणजे डहाणू तालुक्यातील कोसबाड हे जे ठिकाण आहे, ही जी टेकडी आहे, त्या ठिकाणी दरीखोऱ्यात राहणाऱ्या वाड्या वस्त्या पाड्यांवर राहणारे हे जे आदिवासी बांधव आहेत, या आदिवासी समाजातील बालकांना शिक्षण देण्याचं कार्य हे अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना इथे शिक्षण देणाऱ्या त्यांना ज्ञानयज्ञ असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानाचा यज्ञच त्यांनी जणू काही त्या ठिकाणी तेवत ठेवलेला आहे. ज्ञानयज्ञ, यज्ञ म्हणजे काय की आपण विधीपूर्वक एखादा यज्ञ करतो, अग्नी पेटवतो आणि त्या अग्नीमध्ये आजूबाजूचे सगळे पदार्थांची आहुती आपण त्या अग्नीमध्ये देत असतो आणि मग ती आहुती अग्नी परमेश्वरापर्यंत पोहोचवतो. अशी एक श्रद्धा आहे. तर या ठिकाणी अनुताई वाघ यांनी शिक्षणाचा ज्ञानयज्ञ पेटवलेला आहे. संपूर्ण आयुष्य हे या आदिवासी समाजातील बालकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्याची आहुती, त्यांचं सगळं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना या ठिकाणी ज्ञानयज्ञ असं लेखक म्हणत आहेत. तर अशा या शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल, कारण त्यांनी त्या डहाणूच्या कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवलेला आहे. तेवत ठेवणे म्हणजे सतत ज्वलंत ठेवणे, पेटवत ठेवणे. त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. आणि ज्यावेळी अनुताई वाघ यांचा मृत्यू झाला, त्यांचं निधन झालं, त्यावेळी मात्र हा जो कोसबाडच्या टेकडीवरचा आदिवासी बांधव होता, हा जो जनसमुदाय होता आदिवासी, हा जनसमुदाय या आदिवासींना म्हणजे ती कोसबाडची टेकडी जणू दुःखाने हळहळली आणि त्या सर्व आदिवासींच्या डोळ्यात अनुताई वाघ यांच्या जाण्याने अश्रू फुटले, हुंदके फुटले. अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली होती. व्रतस्थ म्हणजे काय? तर कठोरपणे एखाद्या व्रताचे आचरण करणे. तर त्यांनी हे जे शिक्षण प्रसाराचं, आदिवासी समाजातील बालकांना शिक्षित करण्याचं हे जे व्रत त्यांनी घेतलं होतं, त्या व्रतस्थ जीवनाची अखेर झाली होती त्यांच्या जाण्याने. थोर शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ होता. बघा इथे उत्तम कांबळे काय म्हणतात की अनुताई वाघ यांनी मॉन्टेसरी आपल्या भारतातल्या पहिल्या बाल शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात त्या राहिल्या आणि म्हणून ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं हे एकूण जीवन म्हणजेच कष्टमय, त्यागमय आणि निस्वार्थी, कोणताही स्वार्थ न ठेवता निरपेक्ष वृत्तीने सेवा करणं, या तिन्हींचा सुरेख मिलाप म्हणजे मिश्रण होतं. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. बघा 13व्या वर्षी म्हणजे साधारण 8वीत असताना, म्हणजे 100 वर्षापूर्वीचा हा काळ होता आणि त्यावेळी बालविवाह होत होते समाजामध्ये.
तर अवघ्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजेच केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचं पुसून टाकलं. बघा, कपाळावरील कुंकू नियतीने कायमचं पुसून टाकणे म्हणजे काय? हा इथे वाक्प्रचार आहे. कपाळावरील कुंकू पुसले जाणे म्हणजेच विधवा होणे. पतीचं निधन झाल्यानंतर ती स्त्री ही विधवा होते. वैधव्य तिला प्राप्त होतं आणि अवघ्या 6 महिन्यातच म्हणजे त्यांचा 13व्या वर्षी वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला आणि संसार किंवा विवाह म्हणजे नेमकं असतं तरी काय हे कळण्याचं ते वय तर नव्हतंच, पण ते कळण्याच्या आतच अवघ्या 6 महिन्यात नियतीने त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू पुसून टाकलं. त्यांना वैधव्य प्राप्त झालं. भातुकलीचा खेळ मोडला. बघा, इथे लेखकांनी या सगळ्या परिस्थितीचा उल्लेख भातुकलीचा खेळ तुम्ही सगळेच जण लहानपणी खेळला असाल. विशेषतः मुली हा खेळ जास्त खेळतात. खोटा खोटा संसार मांडला जातो. छोटी छोटी भांडी त्या ठिकाणी मांडली जातात आणि मग मोठी माणसं जशी वागतात त्यांचं अनुकरण त्या खेळामध्ये करून हा खेळ खेळला जातो. म्हणजे त्यामध्ये बावला बावलीचं लग्न लावणं हा सुद्धा प्रकार असतो. त्याला म्हणतात भातुकलीचा खेळ. खोटा खोटा आभासी असा तो संसार. तर इथे अनुताई वाघ यांचा संसारही असाच भातुकलीचा खेळ होता आणि तो मोडला. पण छोट्या अनुनं आभाळा एवढं दुःख पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. आणि इथे उत्तम कांबळे म्हणत आहेत की एवढं मोठं दुःख एवढ्या कमी वयामध्ये त्यांना मिळालं तरी देखील त्या मनानं खचल्या नाही. म्हणजे आभाळा एवढं दुःख त्यांनी सहज पचवलं. त्या कोलमडून टाकणारं ते वादळ त्यांनी पचवलं. त्या स्वतः त्या दुःखातून सावरल्या. पुढे पाहूया. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. डोळ्यातील अश्रू पुसणे हा वाक्प्रचार म्हणजे दुःख दूर करणे. त्यांच्यावर इतकं कमी वयामध्ये एवढं मोठं दुःख अचानक कोसळलं तरी सुद्धा त्यांनी या दुःखातून स्वतः लवकरच सावरल्या. त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. बघा, खूप सोपं नसतं हे दुःखातून सावरणं, पण तरी देखील अनुताई वाघ यांनी हे एवढं मोठं दुःखाचा डोंगर आपल्या टाचेखाली चिरडला आणि त्या मोठ्या जिद्दीनं, मोठ्या हिमतीनं, धैर्यानं उभ्या राहिल्या. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी म्हणजे त्या हरल्या नाहीत. त्या जिंकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी पुन्हा जिद्दीने उभ्या राहिल्या. त्यांनी स्वतःचं शिक्षण घेणं सुरू केलं. कारण 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता, म्हणजे साधारण 8वीत त्या होत्या आणि विवाह झाल्यानंतर त्यांचं शिक्षणात खंड पडला होता. पण 6 महिन्यानंतर पतीचं निधन झाल्यानंतर त्या दुःखातून लवकरच सावरल्या. त्यांनी त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि मोठ्या जिद्दीनं त्या पुन्हा उभ्या राहिल्या आणि आपलं अर्धवट राहिलेलं जे शिक्षण आहे ते शिक्षण घेण्यास सुरुवात केली. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. बघा, म्हणजे पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. समाज व्यवस्थेत पिचलेल्या म्हणजे दबलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत त्यांनी स्वीकारलं. ज्ञानगंगा, गंगा ही आपल्या भारतातील अतिशय पवित्र अशी नदी आहे. म्हणतात ना की गंगा नदीत जर स्नान केलं तर आपली सगळी पापं नष्ट होतात. आणि म्हणून एक आपण म्हण वापरतो की गंगेत घोडं न्हालं, हो की नाही. मग हे गंगा नदीचं जे पाणी आहे ते अतिशय पवित्र आहे. तर अशा या पवित्र गंगेप्रमाणे इथे आदिवासींच्या घरोघरी अनुताईंनी ज्ञानाची गंगा नेण्याचं व्रत त्यावेळी स्वीकारलं. म्हणजे घराघरात ज्ञान पोचवण्याचं.
त्यांचं दुःख, दारिद्र्य, दैन्य दूर करण्याचं पवित्र कार्य अनुताई वाघ यांनी स्वीकारलं. आणि मग म्हणून या ठिकाणी ज्ञानगंगा असा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या या ज्ञानाच्या गंगेत सर्व आदिवासींचं जीवन हे स्वच्छ, निर्मळ, पवित्र बनवण्याचं व्रत अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. ग्राम बाल शिक्षा केंद्रातनं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. म्हणजे ताराबाई मोडक यांनी जी संस्था सुरू केली होती ग्राम बाल शिक्षा केंद्र, या केंद्रामध्ये त्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून सुरुवातीला त्यांनी सहभाग नोंदविला. आणि त्यानंतर जेव्हा ताराबाई मोडक यांचं निधन झालं, त्यांच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या आणि पुढे ती संस्था पुढे नेण्याचं काम अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. म्हणजेच ताराबाईंच्या रोपट्याला त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. म्हणजे ताराबाई मोडक यांनी रुजवलेलं बी, त्यात त्यांनी लावलेलं छोटं रोप, या रोपाला वटवृक्षामध्ये रूपांतरित करण्याचं काम हे अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. मग हे काम करताना त्यांनी वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवे प्रयोग, शिक्षण क्षेत्रात सातत्याने नवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. म्हणजे ह्या 3 पद्धतीने त्यांनी त्या शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करून अशा पद्धतीने त्यांनी त्या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर केलेलं आहे. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. बघा, इथे भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे आणि दारिद्र्याचा शाप हा कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. तुम्ही जर आजही महाराष्ट्रातल्या दरीखोऱ्यातले, पाड्यावरचे, वस्तीतले जर आदिवासी बांधव पाहिले, आदिवासी समाज पाहिला, तर तो आजही म्हणजे एकीकडे डिजिटल इंडिया म्हणून आपला भारत देश प्रगतीपथावर चाललेला आहे आणि अशाच भारतामध्ये महाराष्ट्र राज्यातील काही भाग हा अतिदुर्गम आहे. म्हणजे आणि या अतिदुर्गम भागातील हा जो आदिवासी समाज आहे किंवा आदिवासी बांधव आहे, त्यांना किमान सोयी सुविधा देखील आजही उपलब्ध नाही. अतिशय दुर्गम असा हा भाग, सगळ्या सोयी सुविधांनी वंचित असा हा भाग आजही आपण जर महाराष्ट्रात फिरायला गेलो तर आपल्याला असे अनेक गावं, अनेक पाडे आपल्याला आदिवासी बांधवांचे दिसतील की ज्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा देखील पोचलेल्या नाही. आजही बऱ्याच ठिकाणी भाकरीच्या शोधात म्हणजे पोटासाठी, जगण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य गमावणारे आणि मुळातच जन्मतःच दारिद्र्याचा शाप म्हणजे दारिद्र्यात जन्मलेले असे असंख्य आदिवासी बालक आपल्याला आजही महाराष्ट्रामध्ये दिसतील. तर अशा या आदिवासी बांधवांना अनुताई वाघ यांनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, आधार दिला, मायेची ऊब दिली. बघा, माया, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा ही जी ऊब असते, ही मायेची ऊब या अनुताई वाघ यांनी या बालकांना दिली आणि असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मग ही ज्ञानाची ज्योत पेटवताना त्या कधी शिक्षक झाल्या, कधी मार्गदर्शक झाल्या, कार्यकर्त्या झाल्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूप व्यक्त करत त्यांनी या आदिवासींमध्ये एक चांगलं स्थान निर्माण केलं आणि या आदिवासी बालकांना शिक्षण प्रवाहामध्ये आणण्याचं कार्य केलं. खूप सोपं नाही हे, कारण आदिवासी बांधव हे पोटापाण्यासाठी मोलमजुरी करतात, रानावनात भटकतात, शेती करतात आणि हे सगळं करत असताना ते आपल्या बालकांनाही सोबत घेऊन जातात. त्याच्यामुळे आधीच
अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य यामध्ये खितपत पडलेला हा जो आदिवासी बांधव आहे, या आदिवासी बांधवांना जागृत करून त्यांना मायेची ऊब देऊन त्यांना आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय देऊन अनुताई वाघ यांनी या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलेलं आहे. आणि हे आणताना त्यांनी कधी शिक्षक, कधी मार्गदर्शक, कधी कार्यकर्त्या, कधी विचारवंत, लेखिका अशा वेगवेगळ्या रूपातून त्यांनी या आदिवासींमध्ये एक चांगलं स्थान किंवा आपलं अस्तित्व निर्माण केलं. म्हणजे प्रत्येक आदिवासींना अनुताई वाघ या आपल्याच आहेत हे जाणवून देण्याचं काम आधी त्यांनी केलेलं आहे. पुढे वळूया. पुढे लेखक म्हणतात की रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यवहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. औपचारिक शिक्षण म्हणजे काय, तर पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हा जो शिक्षणाचा क्रम ठरवून दिलेला आहे, हा जो क्रम रूढ झालेला आहे, त्याला म्हणायचं औपचारिक शिक्षण. म्हणजे तुम्ही सुद्धा आधी बालवाडी, अंगणवाडीत शिकता, त्यानंतर 1ली ते 4थी, 5वी ते 8वी, 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि मग 11वी 12वी. म्हणजे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हा जो शिक्षणाचा क्रम रूढ झालेला आहे, ते औपचारिक शिक्षण जाणीवपूर्वक त्यांना देणं आणि त्यासाठी आवश्यक असते तो म्हणजे भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. आणि या दोन्हीही गोष्टी अनुताईंकडे होत्या. म्हणजेच मुळात रानावनात भटकणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या या आदिवासींना व्यवहारिक शिक्षण देणं खूप सोपं होतं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं हे जे औपचारिक शिक्षण आहे हे देणं खूप अवघड होतं. आणि त्यासाठी आवश्यक असते ती भविष्यात वेध घेणारी दूरदृष्टी. भविष्याचा वेध घेणे म्हणजे काय, तर भावी काळामध्ये काय होऊ शकेल याचा अंदाज बांधणे. आत्ता जे आपण शिक्षण घेतोय त्या शिक्षणाचा भविष्यामध्ये काय उपयोग होणार आहे, कुठे कुठे उपयोग होणार आहे, हा विचार करण्याचा, ही जी विचार करण्याची दूरदृष्टी आहे आणि त्या दृष्टीने मग धडपड करणं, कष्ट घेणं, मेहनत करणं या दोन्हीही गोष्टी अनुताईंकडे होत्या. आणि त्यामुळेच त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही, की पाश्चिमात्य अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. पाश्चिमात्य म्हणजे इतर देशांमधला जो अभ्यासक्रम होता तो भाषांतरित, अनुवादित करण्याची कधी गरजच भासली नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा एक भक्कम पाया असावा लागतो. याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत, की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा त्यांनी ध्यास धरला नाही. बघा, आपलं हे जे प्राथमिक शिक्षण असतं ते आपल्या आयुष्याचं भक्कम पाया असतो. म्हणजे एखादी इमारत, टोलेजंग इमारत जर आपल्याला उभी करायची असेल तर त्या इमारतीचा पाया हा भक्कम असावा लागतो. तसं आपल्या आयुष्याचा पाया जर भक्कम व्हावा असं वाटत असेल तर हे जे आपलं प्राथमिक शिक्षण आहे त्या प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम असावा लागतो. म्हणजे बेसिक ज्या मूळ संकल्पना आहेत त्या संकल्पना या प्राथमिक वयातच, प्राथमिक शिक्षणातच आपल्या पक्क्या असायला पाहिजेत, कारण त्या मूळ संकल्पनांवर मग पुढचा सगळा अभ्यासक्रम अवलंबून असतो. उदाहरणार्थ गणिताचं जर म्हटलं, गणिताचे पाढे जर तुमचे पाठ नसतील तर पुढच्या इयत्तेतली गणितं सोडवताना तुम्हाला ते सोडवता येत नाही. म्हणजे अशा अनेक छोट्या छोट्या संकल्पना आहेत प्रत्येक विषयातल्या. त्या संकल्पना पक्क्या होण्यासाठी प्राथमिक शिक्षण जे आहे आपलं, हे प्राथमिक शिक्षणच भक्कम असावं लागतं आणि त्याच्यावरच मग पुढे आपल्या आयुष्याचा पूर्ण डोलारा हा भक्कम होणार असतो. मग याचं जे भान आहे त्या कधीच विसरल्या नाहीत किंवा शिक्षणाच्या ज्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी कधीच धरला
नाही. त्यांनी अगदी योग्य दिशेने या आदिवासी बालकांना शिक्षण देण्याचं कार्य केलेलं आहे. पुढे लेखक काय म्हणतात ते पाहूया. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलं. बघा, जेव्हा आपण देव्हाऱ्यात किंवा मंदिराच्या गाभाऱ्यात समई लावतो, एखादा दिवा लावतो, त्या दिव्याची जी ज्योत असते, ती ज्योत जेव्हा आपण पेटवतो, समई जेव्हा पेटवतो, प्रज्वलित करतो, त्यावेळी त्या समईचा जो प्रकाश आहे, त्या मंद प्रकाशाने तो देव्हारा किंवा तो मंदिराचा गाभारा अगदी उजळून निघतो, अंधार नाहीसा होतो आणि मंद प्रकाशाने तो देव्हारा उजळून निघतो. अगदी तसंच अनुताई वाघ यांनी आपल्या कार्याने आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे काम केलेलं आहे. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी कधीच धरला नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं. बघा, म्हणजे मला प्रसिद्धी मिळावी किंवा माझं सगळीकडे खूप कौतुक व्हावं, या उद्देशाने अनुताई वाघ यांनी कधीच कार्य केलं नाही किंवा त्या प्रसिद्धीच्या लालसापोटी त्यांनी कधीच हे कार्य हाती घेतलं नाही. कारण त्या आणि त्यांचं कार्य हे स्वयंप्रकाशित होतं. त्या जे काही समाजामध्ये कार्य करत होत्या आदिवासी बांधवांसाठी, त्या समाजासाठी, ते कार्य हे स्वयंप्रकाशित होतं. त्या कुठल्याही अपेक्षेने किंवा कुठल्याही स्वार्थाने ते कार्य करत नव्हत्या किंवा स्वतःला प्रसिद्धी मिळावी या लालसेपोटी, हव्यासापोटी त्या कार्य करत नव्हत्या आणि म्हणून त्यांचं कार्य हे स्वयंप्रकाशित होतं. म्हणजे लोकांना ते दिसत होतं. ते लोकांना दिसावं म्हणून मुद्दाम त्या हे करत नव्हत्या. बघा, काही समाजामध्ये काही माणसं अशी असतात की एखाद्या गरीबाला ते मदत करतात आणि ती मदत करताना मीडिया, कॅमेरामन, पत्रकार सगळ्यांना बोलून ते हे कार्य करत असतात, जेणेकरून समाजामध्ये त्यांना प्रसिद्धी मिळावी. म्हणजे प्रसिद्धी मिळवण्यासाठी एखादं काम करणं हे अत्यंत चुकीचं आहे. अनुताई वाघ ह्या त्यातल्या नव्हत्या. त्या अत्यंत मनापासून, तळमळीने, निस्वार्थी वृत्तीने, निरपेक्षेने हे काम हाती त्यांनी घेतलं होतं आणि म्हणूनच त्यांचं कार्य हे स्वयंप्रकाशित होतं. ते लोकांना दिसत होतं. त्याच्यासाठी त्यांना विशेष काही प्रयत्न करावे लागत नव्हते. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला आणि हे कार्य जेव्हा शिक्षणाचा प्रसार आदिवासी समाजातील बालकांसाठी अनुताई वाघ करत होत्या, त्यावेळेला त्यांच्या या ज्ञानयज्ञात किंवा ज्ञानाची ही जी त्यांनी ज्योत पेटवली होती, त्या ज्ञानाच्या लोभस उजेडामध्ये अनेकांनी आपल्या आयुष्यातील जो अंधार होता तो संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारस पत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारं त्यांचं कार्य होतं आणि म्हणून आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत होते. बघा, या ठिकाणी लेखकांनी म्हटलंय की हे जे सगळे पुरस्कार होते, म्हणजे आज बरीचशी माणसं अशी असतात की आपल्याला पुरस्कार मिळावा, आपला सन्मान व्हावा, यासाठी काही जण कार्य करत असतात. पण अनुताई वाघ या निस्वार्थीपणे कोणत्याही पुरस्कारासाठी त्या काम करत नव्हत्या. तर या ठिकाणी आदर्श शिक्षक, पद्मश्री किंवा दलित मित्र यासारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात असायचे. म्हणजे अनुताईंचं कार्य पाहून प्रत्येकाला त्यांचा सन्मान करण्याची इच्छा व्हायची आणि म्हणून हे सगळे पुरस्कार, हे सन्मान हे अनुताईंच्या शोधात भटकत राहायचे, असं या ठिकाणी उत्तम कांबळे या लेखकांनी सांगितलेलं आहे किंवा वर्णन केलेलं आहे. आणि त्यांना कोणाच्या शिफारस पत्राची कधी गरज भासली नाही अनुताईंना किंवा कुठल्याही पुरस्काराची त्यांना आवश्यकता भासली नाही. कारण त्यांनी मान सन्मानासाठी किंवा प्रसिद्धीसाठी
त्यांनी हे कार्य हाती घेतलेलं नव्हतं. अतिशय तळमळीने मनापासून ते या आदिवासी बांधवांच्या बालकांना शिक्षण देण्याचं, त्यांना या शिक्षण प्रवाहात आणण्याचं, त्यांच्या मनातील ही जी अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, दारिद्र्य आहे, ते दूर करून त्या आदिवासी बांधवांना इतर समाजाप्रमाणे विकासाच्या दिशेने नेण्याचं कार्य अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. आणि म्हणून इथे उत्तम कांबळे यांनी खूप छान वर्णन केलं की हे जे सगळे पुरस्कार होते हे अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. म्हणजे प्रत्येकाला असं वाटायचं की आपण त्यांच्या कार्याचा गौरव करावा. बघा, शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलेलं आहे. म्हणजे केवळ शिक्षणापुरताच त्यांनी आपलं कार्य मर्यादित न ठेवता शिक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी इतर क्षेत्रातही खूप मोठं मोलाचं काम केलं आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. म्हणजे केवळ शिक्षणासाठीच त्यांनी कार्य न करता शिक्षणाच्या अनुषंगानं जी अनेक क्षेत्र होती त्या क्षेत्रामध्ये सुद्धा अनुताईंनी आपलं कार्य बजावलेलं आहे. मग इतर क्षेत्रांमध्ये काय तर बालकल्याण, त्यानंतर मूकबधिरांसाठी म्हणजे मूकबधिर असणाऱ्या बालकांसाठी सुद्धा त्यांनी शिक्षणाची सोय केलेली आहे. आपल्याकडे सुद्धा अशा मूकबधिरांसाठी वेगवेगळ्या त्यांच्या शाळा आहेत ज्या ठिकाणी त्यांना त्या पद्धतीने वेगवेगळे प्रयोग करून शिक्षण दिलं जातं. त्यानंतर महिला विकास कार्यक्रम म्हणजे समाजातील ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी महिलांच्या सहकार्याची नितांत गरज असते आणि त्यासाठी प्रथम महिला सुधारल्या पाहिजेत हा अनुताईंचा आग्रह होता. म्हणतात ना, मुलगी शिकली की सारं कुटुंब शिकतं. तर म्हणून सगळ्यात आधी महिलांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. महिला कमवत्या असतील तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि मग त्या शिक्षित झाल्या की त्या आपलं कुटुंब आपोआपच शिक्षित करतात. तर अशा महिलांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमातून अनुताई वाघ यांनी आपलं कार्य केलेलं आहे. त्या महिलांमध्ये विज्ञाननिष्ठ मूल्य रुजवणं किंवा स्त्री पुरुष समानतेचा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये रुजवणं अशा गोष्टी त्यांनी या महिला विकास कार्यक्रमामध्ये केलेल्या आहेत. पुढे आहे अंधश्रद्धा निर्मूलन. म्हणजे अंधश्रद्धेमुळे माणसं ही चुकीच्या मार्गाने जात असतात. स्वतःची विचारशक्ती, विवेकबुद्धी ते गमावून बसतात. परिस्थिती पुढे हतबल होतात आणि मग अशा अंधश्रद्धेने, परिस्थितीने हतबल झालेल्या लोकांचा गैरफायदा इतर लोक घेत असतात. म्हणून ही अंधश्रद्धा नष्ट करण्याकरता जी चळवळ उभी राहिली त्याला अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ असं म्हटलं जातं. तर या चळवळीमध्ये सुद्धा अनुताई वाघ यांनी त्यांचा सहभाग नोंदविलेला आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक सामूहिक स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य या विषयांवर सुद्धा जनजागृती करण्याचं काम अनुताई वाघ यांनी समाजामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. तर एक उत्तम चांगला नागरिक घडवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी अनुताई वाघ यांनी केलेल्या आहेत. आणि शिक्षणासोबतच या इतर सामाजिक म्हणजे आपण समाजाचे एक घटक आहोत आणि मग एक सामाजिक बांधिलकी म्हणून देखील त्यांनी इतर क्षेत्रांमध्ये त्यांचं सामाजिक योगदान दिलेलं आहे. पुढे बघूया. एकाच वेळेला अनेक प्रयोग असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळेच केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं. म्हणजे बघा, शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. ज्याच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. तर बघा,
अनुताई वाघ यांनी हे जे व्रत स्वीकारलं होतं शिक्षणाचा प्रसार या आदिवासी बांधवांच्या बालकांमध्ये करण्याचं, तर हे काम करत असताना त्यांच्या कामाचं स्वरूप कसं होतं, तर ते वेगवेगळे अनेक प्रयोग करत होते आणि ते त्यांचे प्रयोग किंवा त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांचं, वेगवेगळ्या कार्याचं स्वरूप हे इतर देशातील नव्हे तर परदेशातील संस्था सुद्धा ते कार्य पाहून शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण वाटत राहिलं, की आपणही एकदा जाऊन बघावं, की नक्की अनुताई वाघ या कोसबाडमध्ये त्या ग्राम विकास संस्थेमध्ये कशा पद्धतीने कार्य करता आहे, कोणकोणते प्रयोग त्यांनी काय काय केलेलं आहे हे पाहण्यासाठी की परदेशातल्या संस्था सुद्धा कायम उत्सुक असायच्या. आणि शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड होतं. म्हणजे तुम्ही जर आता पाठ्यपुस्तकामध्ये चित्र पाहत असाल तर त्या ठिकाणी अनुताई वाघ या एका झाडाखाली त्या आदिवासी बालकांना घेऊन त्या ठिकाणी त्यांना त्या शिकवताना दिसत आहे. म्हणजे आज आपण पाहतोय की 4-5 मजली मोठ्या प्रशस्त इमारती असलेल्या शाळा, शाळेमध्ये प्रयोगशाळा, वाचनालय, कम्प्युटर रूम, डिजिटल क्लासरूम, AC, पंखे, वॉटर फिल्टर म्हणजे अत्याधुनिक सगळ्या सोयीसुविधांनी युक्त अशा शाळा आज आपण पाहतो. पण 100 वर्षापूर्वी अशा दुर्गम भागामध्ये अनुताई वाघ यांनी जेव्हा शिक्षणाचं कार्य हाती घेतलं, त्यावेळी त्यांनी या कुठल्याही सोयीसुविधा नसताना देखील मिळेल त्या ठिकाणी, मिळेल त्या जागी त्या आदिवासी बालकांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना शिक्षण देण्याचं महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. आणि हे कार्य करताना ते सोपं नव्हतं, खूप अवघड होतं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेमध्ये विरोध होतो. म्हणजे बघा, हे जे आदिवासी बांधव आहेत हे मुळातच दारिद्र्यात जन्मले, मनात विचारांमध्ये अज्ञान आणि अंधश्रद्धा, रूढी परंपरांचा पगडा असणारे आणि अशा मानसिक अवस्थेतून त्यांना शिक्षण प्रवाहामध्ये आणताना साहजिकच या आदिवासी बांधवांनी सुरुवातीला प्रचंड विरोध दर्शविला. कारण ते आपल्यासोबत आपल्या मुलांनाही कामाला मोलमजुरीला घेऊन जात होते. पोटापाण्यासाठी ते धडपडत होते, जगण्यासाठी ते धडपडत होते आणि अशा परिस्थितीत तुम्ही आमच्या मुलांना शिकवणार, मग आमच्यासोबत मोलमजुरी करताना जे 2 पैसे आम्हाला मिळतात ते मिळणार नाही. त्याच्यामुळे साहजिकच सुरुवातीला या आदिवासी बांधवांनी म्हणजे ज्यांच्यासाठी हे व्रत त्यांनी चालू केलं होतं, हा वसा त्यांनी चालू केला होता, त्या आदिवासी बांधवांनीच अनुताई वाघ यांच्या या कार्याला विरोध केला होता. पुढे पाहूया. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात बघा. कारण हे आदिवासी बांधव हे जुन्या, पिचलेल्या, दबलेल्या रूढी किंवा रूढ झालेल्या रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा यामध्ये पूर्ण गुरफटलेले होते. त्यांच्या मनावर, त्यांच्या विचारांवर रूढी परंपरेचा प्रचंड पगडा होता, अंधश्रद्धा होती आणि शिवाय स्थितीशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. आता या ठिकाणी स्थितीशील म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणारा किंवा आहे त्या परिस्थितीत तसाच जगणारा त्याला म्हणायचं स्थितीशील. कोणताही नवीन बदल सहजपणे आत्मसात न करणारा किंवा न स्वीकारणारा तो स्थितीशील समाज. तर अशा स्थितीशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीने केलेलं आहे. निरपेक्ष म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी हे कार्य केलेलं आहे. बघा, या ठिकाणी ज्ञानाचा दिवा, ज्ञानाला दिवा असं म्हटलेलं आहे. कारण दिव्यामुळे काय होतं, प्रकाश पडतो, अंधार दूर होतो आणि आपल्याला स्पष्टपणे सगळं दिसतं.
अगदी त्याचप्रमाणे ज्ञानामुळे सुद्धा आपल्या मनामध्ये जो अंधार आहे, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, ती दूर होते आणि मग सर्व घटना, प्रसंग, माणसं, त्या माणसांच्या वृत्ती, प्रवृत्ती, ती माणसं कशी वागत आहेत, हे सगळं आपल्याला त्या ज्ञानामुळे कळतं. म्हणजे जसं जसं आपण ज्ञान मिळवत जातो, माहिती मिळवत जातो, त्या माहितीच्या अनुषंगाने मग आपल्याला सगळं कळत जातं. हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि म्हणून हा ज्ञानाचा दिवा या ठिकाणी जपण्याचं म्हणजे आपलं जपणं म्हणजेच ज्ञान वाढवणं. त्या ज्ञानाचा दिवा जपणं म्हणजे ते ज्ञान अधिकाधिक वाढवत जाणं. अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. पण हे काम करताना त्यांनी निरपेक्ष वृत्तीनं काम केलेलं आहे. कोणतीही अपेक्षा, कोणताही स्वार्थ, कोणताही उद्देश स्वतःसाठी असं काहीही न ठेवता निरपेक्ष वृत्तीने त्यांनी हे काम केलेलं आहे. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं. ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानाचा प्रसार केला. मग असे आपण जे पाठ्यपुस्तकातलं चित्र पाहिलं की एका झाडाखाली त्या बसवून त्या आदिवासी बालकांना शिकवत होत्या. तर कधी झाडाखाली, कधी गाई गुरांच्या गोठ्यात, तर कधी माळरानावर, तर कधी छोट्याशा झोपडीत या बालकांना घेऊन त्यांना मायेनं, आपुलकीनं, जिव्हाळा, प्रेम त्यांना देत त्यांनी या मुलांचं शिक्षण चालू ठेवलेलं आहे. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही. तर स्वतःलाच दिवा बनवलं. म्हणजे आपण आजही म्हणतो की लावा दिवे, ज्ञानाचे दिवे लावा घरोघरी. पण असं न म्हणता अनुताई वाघ यांनी त्या स्वतःच दिवा बनल्या, ज्ञानाचा दिवा बनल्या आणि प्रत्येकाच्या घराघरात जाऊन त्यांनी सगळ्यांना प्रकाशमान केलेलं आहे. म्हणजे ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार न करता त्यांनी स्वतःलाच दिवा बनवलं आणि त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं. बघा, त्यांनी जे कष्ट घेतले, श्रम घेतले, त्या श्रमाचं तेल त्यांनी त्या दिव्यामध्ये ओतलेलं आहे आणि कर्तृत्वानं तो दिवा पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. तेवत ठेवला म्हणजे सतत प्रज्वलित ठेवला. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता भिजली आहे. म्हणजे अनुताई वाघ यांचं हे जे कार्य आहे, हे कार्य पाहता त्यांनी घरोघरी जी शिक्षणाची गंगा नेऊन सगळ्या घराघरात ज्ञानाने सगळ्यांचं आयुष्य पवित्र केलेलं आहे. घराघरात स्वतः ज्ञानाची ज्योत बनून अनेकांच्या अंधारमय आयुष्यामध्ये प्रकाश आणलेला आहे. तर अशा या कोसबाडच्या टेकडीवरील ही जी समई आहे, बघा, समई हे अत्यंत समर्पक असं या पाठाचं नाव उत्तम कांबळे यांनी अनुताई वाघ यांना दिलेलं आहे. म्हणजे अनुताई वाघ यांना समई म्हटलेलं आहे. तर अशी ही ज्ञानाची समई आता भिजली आहे. त्यामुळे अवघी टेकडी अक्षरशः दुःखाने हळहळली. आदिवासींचे डोळे पाणावले. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले, अश्रू आले. त्यांच्या भावना अनावर झाल्या. तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. पाऊलखुणा म्हणजे साधारण अर्थ पावलांचे उमटत जाणारे ठसे. पण या ठिकाणी अनुताईंच्या कार्याच्या पाऊलखुणा, त्यांनी जे हे एक खूप मोठं मोलाचं शिक्षणाचं कार्य हाती घेतलं होतं, त्या कार्याच्या पाऊलखुणा आजही जपून ठेवणं हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असं उत्तम कांबळे यांनी या पाठाच्या शेवटी सांगितलेलं आहे. आणि खरंच या पाऊलखुणा आजही अनेक शिक्षकांनी जपून ठेवलेल्या आहेत. म्हणजे आज जर तुम्ही
अशा दुर्गम भागामध्ये गेलात तर जिल्हा परिषदेमध्ये कार्य करणारे जे शिक्षक आहेत ते खरोखर अतिशय कष्ट घेऊन त्या पाड्यावर जाऊन तिथे जाण्यासाठी रस्ता नाही, वाहनं नाही, पायवाटेने प्रवास करून 2-4 किलोमीटर लांब चालत जाऊन हे शिक्षक तिथल्या मुलांना, आदिवासी बालकांना शिक्षण देण्याचं कार्य करत आहेत. खरोखर म्हणजे अशा शिक्षकांविषयी माझ्या मनात तर आदर आहेच आणि या शिक्षकांच्या कार्याला मी सलाम करते. तर ह्या ज्या पाऊलखुणा आहेत, ज्या अनुताई वाघ यांनी दिल्या, त्या आजही अनेक शिक्षक त्या पाऊलखुणांवरून आपलं शिक्षणाचं कार्य करताना दिसत आहेत. तर निश्चितच हा पाठ पाहिल्यानंतर अनुताई वाघ या थोर समाजसेविका, शिक्षण तज्ज्ञ यांच्या कार्याचा आढावा पाहिल्यानंतर आम्हा साऱ्यांच्याच मनात एक प्रेरणास्थान निर्माण झालंय आणि आपणही त्यांचा हा वारसा आपल्याला जे जे ज्ञात आहे ते आपण दुसऱ्यांना दिलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. तर हा त्यांचा वसा आहे, त्यांचं व्रत आपणही पुढे नेण्याचा प्रयत्न करूया आणि हा जो आपला प्रयत्न असणार आहे तोच खऱ्या अर्थाने अनुताई वाघ यांना मनापासून वाहिलेली आदरांजली आहे असं या ठिकाणी उत्तम कांबळे आपल्याला सांगत आहे. तर मुलांनो, अशा या थोर शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्याविषयी आज प्रत्येकाच्याच मनात आदर आहेच. पण आजही अनुताई वाघ या आज प्रत्यक्ष असल्या असत्या तर निश्चितच आपल्याला सगळ्यांना आनंदच झाला असता. पण त्या जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांचं कार्यातून त्यांनी दिलेल्या प्रेरणेतून त्या कायम आपल्यामध्ये आहेत हीच जाणीव आज आपल्या सगळ्यांच्या मनात ठेवून या ठिकाणी मी हा पाठ थांबवते आणि लगेचच आपण या पाठाचा स्वाध्याय बघूया. बघा, या ठिकाणी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्याय दिलेला आहे. प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. अ. कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख. कोणाला समई म्हटलेलं आहे? समई म्हणून कोणाची ओळख करून दिलेली आहे? त्या ठिकाणी तुम्हाला ते लिहायचं आहे. त्यानंतर रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था, म्हणजे ताराबाई मोडक यांनी लावलेलं रोपटं आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर करण्याचं काम कोणी केलेलं आहे? अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. तर रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था कोणती? त्या संस्थेचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे आहे आयुष्याचा पाया भक्कम करणारे. आयुष्याचा पाया भक्कम करणारे कोणते शिक्षण आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. आणि भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे. भाकरीच्या म्हणजे पोटा पाण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे, घालवणारे, गमावणारे असे कोण होते ज्यांचा उल्लेख या पाठात आलेला आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2, खालील घटनांचे परिणाम लिहा. म्हणजे खाली एका ठिकाणी घटना दिलेल्या आहेत, त्या घटनांचे परिणाम काय झालेले आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. पहिलं दिलंय अनुताईंचे निधन, म्हणजे ज्यावेळी अनुताई आपल्याला सोडून गेल्या, त्यांचा मृत्यू झाला, निधन झालं, त्यावेळी त्याचा परिणाम काय झाला आदिवासी बांधवांवर ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. पुढे आहे ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले आणि त्याचा परिणाम काय झाला ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. तिसरं आहे ताराबाईंचे निधन, म्हणजे ताराबाईंचे निधन झाल्यानंतर काय झालं तो परिणाम त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचा आहे. पुढे आहे प्रश्न तिसरा, कार्यक्षेत्र लिहा. म्हणजे शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्र, म्हणजे त्यांनी शिक्षणाच्या अनुषंगाने ज्या विविध क्षेत्रात कार्य केलं त्या सगळ्या कार्यांचा उल्लेख या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. प्रश्न चौथा आहे का ते लिहा. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं. का बरं? जे म्हणजे देशातलेच नव्हे तर परदेशातील ज्या संस्था आहेत त्यांना सुद्धा त्या कोसबाडच्या टेकडीवरच्या त्या संस्थेचं सतत आकर्षण वाटत राहिलं. त्या टेकडीला, त्या कोसबाडच्या टेकडीला
प्रत्यक्ष जाऊन भेट द्यावी अशी उत्सुकता, उत्कंठा प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली. त्यामागचं कारण काय होतं? का? ते तिथे तुम्हाला लिहायचं आहे. पुढे आहे अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. का विरोध झाला? कोणी केला? त्यामागचं कारण त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न 5वा आहे, खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा. भातुकलीचा खेळ. भातुकलीचा खेळ म्हणजे काय? हे 4-5 ओळीत तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर ज्ञानयज्ञ किंवा ज्ञानगंगा आणि पाऊलखुणा ह्या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पना तुम्ही थोडक्यात स्पष्ट करायच्या आहेत. आणि प्रश्न 6वा जो दिलेला आहे, खालील शब्दसमूहातील एक शब्द लिहा. म्हणजे इथे शब्दांचे समूह दिलेत आणि त्या समूहा मिळून एकच शब्द तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. व्रताने स्वतःला बांधणाऱ्या, त्याला काय म्हणायचं? व्रतस्थ. बघा, एका शब्दातच या 4 शब्दांना बांधलेलं आहे, व्रतस्थ. त्यानंतर नेमाने स्वतःला बांधणारा, नेमस्थ. गावातील रहिवाशी, ग्रामस्थ. आणि तिराहिताच्या भूमिकेतून बघणारा, तो तिरस्थ. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा स्वाध्याय सोडवायचा आहे. पुढे प्रश्न 7वा दिलेला आहे की खाली दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून त्या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचा आहे. तर हा सुद्धा प्रश्न अतिशय सोपा आहे, जो तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा आहे. विरुद्धार्थी शब्द आपण नेहमीच लहानपणापासून लिहत आलेलो आहोत. तर अशा पद्धतीने सापेक्ष, निरपेक्ष, पण इथे उपसर्ग लावायचा आहे. म्हणजे शब्दाच्या आधी उपसर्ग लावला जातो आणि शब्दाच्या मागे जो लावला जातो त्याला प्रत्यय म्हटलं जातं. म्हणजे आपण प्रत्यय आणि उपसर्ग हे अभ्यासलेलं आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर इथे आणि खाली प्रश्न 8वा जो दिलाय तो स्वमताचा दिलेला आहे की अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे अतिशय अनुताई वाघ यांनी ज्ञानाची गंगा घरोघरी नेऊन खरोखरच ज्ञानाने प्रत्येकाचं जीवन, प्रत्येकाचं आयुष्य प्रज्वलित केलेलं आहे, प्रकाशमान केलेलं आहे. त्याच्यामुळे समई ही जी उपमा अनुताई वाघ यांना दिलेली आहे ती तुमच्या मते समर्पक कशी आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. या विधानाबाबत तुमचे मत त्या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण स्वाध्याय तुम्ही आजच्या आज आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे आणि आपल्या शाळेतील मराठी शिक्षकांकडून तो तपासून घ्यायचा आहे. तर आशा करते की तुम्हाला हा पाठ निश्चितच आवडला असेल आणि अशा अनेक थोर समाजसेवक, शिक्षण तज्ञ किंवा ही जी महान व्यक्तिमत्व आहेत अशा व्यक्तिमत्वांच्या कथा, त्यांची माहिती सतत वाचत चला. कारण अशा थोर व्यक्तिमत्वातून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं, अत्यंत प्रभावी होत असतं आणि म्हणून त्यातून आपल्याला दरवेळी नवनवी प्रेरणा मिळत असते. आणि म्हणून तुम्ही अभ्यासासोबतच आज तुमच्या हातामध्ये छान मोबाईल आहे, त्या मोबाईलवर अनेक अशा थोर व्यक्तींची चरित्रे किंवा त्यांच्या कार्याचा आढावा सर्च करून तो वाचत चला. कारण त्यातूनच आपलं सुद्धा व्यक्तिमत्व छान बनत जातं आणि आपला प्रवास आयुष्याचा हा एका योग्य दिशेने होऊन आपण यशापर्यंत पोहोचत असतो. तेव्हा या ठिकाणी मी आज थांबते. पुन्हा भेटूया एका नवीन पाठासह पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, छान अभ्यास करा आणि आपलं व्यक्तिमत्व उत्तम सुधारण्याचा प्रयत्न करा. एक चांगला माणूस, एक चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.